नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत पायाभूत चाचणी परीक्षा 2025 इयत्ता 8वी आणि विषय आहे गणित। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग आपण सुरुवात। यामध्ये तोंडी आणि लेखी असे दोन्ही भाग असतात। त्यापैकी लेखी परीक्षेचा सराव आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। सूचना दिलेल्या आहेत की सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा। प्रश्न तिसरा, खालील दिलेली उदाहरणे सोडवा। एकूण गुण 8 आहेत। प्रत्येक प्रश्नाला एक गुण या ठिकाणी आहे। प्रश्न पहिला आहे 7,04,03,212 ही संख्या अंकात लिहा। या ठिकाणी अंकात या पद्धतीने लेखन करता येईल यांचं 7,04,03,212। प्रश्न 2 आहे 2,54,09,396 ही संख्या अक्षरात लिहा। म्हणजे आपण याला वाचन करायचे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी। म्हणजे 2,54,09,396 अशा पद्धतीने या संख्येचं अक्षरात लेखन आपण केलेलं आहे। आता पुढचा प्रश्न आहे 87,06,058 या संख्येचे विस्तारित रूप लिहा। ज्यांची स्थानिक किंमत बेरजी स्वरूपात आपल्याला लिहायची आहे। या पद्धतीने लेखन आपण केलेलं आहे बघा। अंक आणि त्यापुढे जितक्या संख्या आहेत तेवढे शून्य या पद्धतीने जरी तुम्ही लेखन केलं तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येतं। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बेरीज करा। साधा प्रश्न आहे। हातच्याची बेरीज या ठिकाणी करायची 4,378 अधिक 9,765 म्हणजे जर बेरीज केली आपण 8 अधिक 5 13, 13ला 3, हातचाला 1, पुढे दिला आपण 7 आणि 6 13 आणि हातचा 1 14, पुन्हा हातचा 1 पुढे दिला आपण 14ला 4 लिहिले बघा। 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, हातचाला 1, त्यानंतर 9 आणि 4 13, 13 आणि हातचा 1 14 अशा पद्धतीने 14,143 याची बेरीज येते। त्यानंतर ई आहे वजाबाकी करा। वजाबाकी करत असताना 8,037 वजा 3,729 या ठिकाणी आपल्याला उसना घेऊन वजाबाकी करायची आहे। तर बघा आपण या ठिकाणी 7 वजा 9 जात नाही, आपण या ठिकाणी दशक सुटा केला म्हणजे 2 या ठिकाणी 17 झाले। आता 17 वजा 9 केल्यावर 8 उत्तर मिळते। 2 2 गेले 0, ठिकाणी पुन्हा 0 वजा 7 जात नाही। या ठिकाणी पुन्हा आपण शेजारून उसना घेतला म्हणजे या ठिकाणी 7 राहतील। या ठिकाणी 10 वजा 7 उत्तर येते 3 आणि 7 वजा 3 उत्तर येते 4 म्हणजे 4,308। आता ठिकाणी गुणाकार करायचा। या ठिकाणी 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणने असा गुणाकार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। तर तो गुणाकार या पद्धतीने आपल्याला करता येईल बघा। पहिल्यांदा आपण 9 ने या सर्व अंकांना गुणून घेतल्यास उत्तर येते 60,336। त्यानंतर 1 0 आपण सोडून दिला दशकाचा, 1 ने या अंकांना गुणलं तर तीच संख्या येते 6,704। आणि आता शतक या संख्येने या ठिकाणी गुणायचं म्हणजे शतकाचे 2 शून्य या ठिकाणी आपण देऊन गुणाकार करणार आहोत। आणि शतकाने म्हणजे 8 ने या अंकांना गुणल्यानंतर आपल्याला गुणाकार भेटतो या ठिकाणी 53,632। आणि या सर्वांची बेरीज या ठिकाणी आपल्याला केलं की आपल्याला एकूण गुणाकार या ठिकाणी मिळणार आहे। मग अशा पद्धतीने यांची बेरीज आपण या ठिकाणी केली 6, 4 आणि 3 7, 3 आणि 2 5, या ठिकाणी 7 आणि 3 10, 10ला 0 हातचाला 1, 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 1 19 हातचाला 1, 3 आणि 1 4 आणि 5ला 5 अशा पद्धतीने या ठिकाणी बेरीज आपण केलेली आहे। आता पुढचा प्रश्न आहे भागाकार करा। 8,064 भागिले 16 याचा भागाकार आपण या पद्धतीने करू शकतो बघा। 8,064 पहिला भाग शून्याचा जाईल, त्यानंतर 8 वजा 0 उत्तर 8च येतं। वरतून आपण एक अंक खाली घेतला म्हणजे 80 झाले। 16 पंच 80 पूर्ण भाग दिला, 5 वरती लिहिले, 80 वरून 80 गेले, ठिकाणी 0 0 आले। त्यानंतर वरतून आपण 6 संख्या घेतली, 6 संख्या 16 पेक्षा लहान आहे म्हणून आपण या ठिकाणी शून्याचा भाग दिला। 16 0 0, मग 6 वजा 0 उत्तर 6 आले आणि नंतर पुन्हा आपण वरतून काय केलं 4 खाली घेतले। आता या ठिकाणी 64 झाले आणि 16च्या पाड्यामध्ये 64 येतात, 16 चौक 64 म्हणजे या ठिकाणी 4 दिले आणि 64 वजा 64 शून्य भागाकार पूर्ण झाला। उत्तर आलेलं आहे 504। या पद्धतीने शून्याचा भाग देण्याची जर संकल्पना आपली स्पष्ट असेल तर आपल्याला उत्तर सहज सोडवता येईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुढचा प्रश्न आहे सरळ रूप द्या। 1.2/3 अधिक 2.4/5 याला आपण अंश अधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून यांची आपण बेरीज करूया बघा। या ठिकाणी 3 1 3 3 अधिक 2 5 बघा या ठिकाणी। त्यानंतर 5 2 10 अधिक 4 म्हणजे 5 गुणिले 2 अधिक 4 10 आणि छेदात 5 मग या ठिकाणी 5/3 अधिक 14/5
या ठिकाणी आपल्याला या दोघांचा लसावी काढायचा आहे बटरफ्लाय मेथडने. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणूया आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुणूया. म्हणजे या ठिकाणी छेद समान होतील बघा. 5 5 25 आणि 5 त्रिक 15. तसंच 14 गुणिले 3 14 त्रिक 42 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 25 अंश छेद 15 अधिक 42 अंश छेद 15. या ठिकाणी छेद समान असताना दोघांपैकी एक छेद आपण घेतलेला आहे आणि अंशस्थानी अंशांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. म्हणजे 25 अधिक 42 बरोबर 67 छेद 15 हे याचं सोपं रूप आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. खाली दिलेली उदाहरणे सोडवू. 4 गुणांसाठी प्रश्न आहे आणि शाब्दिक उदाहरण आहे आणि या ठिकाणी आपल्याला मदत पण करून दिलेली आहे. आपलं उत्तर रिकामी जागा पूर्ण करून उत्तर पूर्ण करायचं आहे. शिक्षकांनी 8वीच्या विद्यार्थ्यांना वर्गाची एक भिंत रंगविण्यास सांगितले. वर्गातील मुलांनी त्या भिंतीचा 1 अंश छेद 3 भाग व मुलींनी 3 अंश छेद 5 भाग रंगवला तर भिंतीचा एकूण किती भाग रंगवायचा राहिला हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. विद्यार्थ्यांनी भिंतीचा रंगवलेला एकूण भाग बरोबर मुलांनी रंगवलेला भाग अधिक मुलींनी रंगवलेला भाग. मग मुलांनी रंगवलेला भाग किती? 1 अंश छेद 3. आपण या ठिकाणी लिहूया 1 अंश छेद 3. मुलींनी रंगवलेला भाग किती आहे? तर या ठिकाणी मुलींनी रंगवलेला भाग आहे बघा 3 अंश छेद 5. त्यानंतर आता यांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची छेद समान करून. बघा या ठिकाणी छेद समान करताना 5 गुणिले 3 5 त्रिक 15 या ठिकाणी येतात बघा. आणि मग या ठिकाणी त्रिपा गुणाकार 5 1 5 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 5 अधिक 9. त्या ठिकाणी आता अंशस्थानी अंशांची बेरीज होईल 5 अधिक 9 14 छेद 15 म्हणजे मुलांनी रंगवलेला भाग अधिक मुलींनी रंगवलेला भाग. आता भिंतीचा रंगवायचा राहिलेला भाग एक भिंत आहे म्हणजे 1 वजा भिंतीचा रंगवलेला एकूण भाग म्हणजे 1 वजा 14 अंश छेद 15. आता बघा पुढे या ठिकाणी छेद समान करूया म्हणजे 1 ला 15 ने गुणूया. 15 1 15 आणि या ठिकाणी 15 वजा 14 उत्तर येईल 1 छेद 15. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा व मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. बघा इयत्ता 8वीच्या 80 विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली असता 2 अंश छेद 5 विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे आहे असे आढळले व उर्वरित विद्यार्थ्यांचा कल विज्ञानेतर शाखेकडे आहे असे आढळले तर विज्ञानेतर शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? आपण हे उदाहरण शाब्दिक उदाहरण याची मान्य करून सोडवूया. तर शाब्दिक मांडणी या पद्धतीने त्याची करता येईल आपल्याला. मित्रांनो, विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आपल्याला काढायचे म्हणजे 80 गुणिले 2 छेद 5 आपण सोडूया. 16 पंचे 80 5 ने 80 ला भागल्यानंतर 16 उत्तर येते. आता 16 गुणिले 2 म्हणजे उत्तर आलं 32 विद्यार्थी विज्ञान शाखेकडे जाणार आहे. आता विज्ञानेतर शाखेकडे काढायचे म्हणजे एकूण विद्यार्थी वजा विज्ञान शाखेतील विद्यार्थी म्हणजे 80 वजा 32 वजाबाकी करूया 48 विद्यार्थी. मग यावरून आपण असं म्हणू शकतो की विज्ञानेतर शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 48 आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेली उदाहरणे सोडवायची. बेरीज राशींची बेरीज करायची. वजा 2p चा वर्ग अधिक 10p वजा 14 आणि वजा 9p स्क्वेअर प्लस 4p याची मांडणी उभ्या स्वरूपात करूया. बघा वजा 2p चा वर्ग अधिक 10p वजा 14 अधिक वजा 9p चा वर्ग अधिक 4. या ठिकाणी सारख्या पदातून त्यांची वजाबाकी करूया. या ठिकाणी वजा अधिक वजा वजाच राहणार आहे. या दोघांची या ठिकाणी चिन्ह समान असल्यामुळे बेरीज होणार आहे आणि चिन्ह मात्र वजाबाकीचे येणार आहे म्हणजे 11p चा वर्ग अधिक या ठिकाणी 10 अधिक 4 14p वजा 14 या पद्धतीने याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. 6m अधिक 10n आणि 18l वजा 12n अधिक 25m याला या ठिकाणी आपण यांची मांडणी व्यवस्थित करून घेऊया. 6m अधिक 15n तसंच 25m वजा 12n अधिक 18l म्हणजे सहगुणकानुसार यांची मांडणी करूया चलांच्या क्रमांकानुसार आणि आता यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. बघा वजाबाकी करत असताना या पद्धतीने चिन्ह आहेत तर वजा करत असताना खालच्या पदाचे चिन्ह या ठिकाणी बदलत असतात. या ठिकाणी बघा वजा 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 अधिक आणि अधिक वजा वजा होणार आहे. त्यानुसार आपण याचं उत्तर या ठिकाणी काढूया. बघा वजा 25 मधून 8m गेल्यास वजा 19m येतील. या ठिकाणी वजा वजा अधिक झालेला आहे म्हणजे 15
एन अधिक 12 एन, उत्तर येणार 27 एन आणि वजा 18 एल या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न, बैजिक राशींचा गुणाकार करा असा आहे. 16ab गुणिले 8ab. पहिल्यांदा यांना आपण सविस्तर स्वरूपात मांडून घेऊया. बघा 16ab गुणिले 8ab म्हणजे 16 गुणिले 8 गुणिले a गुणिले a गुणिले b गुणिले b. आणि 16 गुणिले 8 गुणाकार येतो 128 आणि a गुणिले a चा वर्ग, b गुणिले b, b चा वर्ग. हे झालं यांचा गुणाकार. आता पुढे शाब्दिक उदाहरण आहे. हर्षाचे आजचे वय शैलेशच्या वयाच्या तिपटीपेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयांची बेरीज 36 वर्षे असल्यास हर्षाचे आजचे वय किती? सोपा प्रश्न आहे. बघा शैलेशचे आजचे वय आपण x मानू, म्हणजेच हर्षाचे आजचे वय काय म्हणतो तो तिपटीपेक्षा 4 वर्षांनी अधिक म्हणजे 1 तिप्पट 3x अधिक 4 असे मानूया. आता दोघांच्या वयांची बेरीज 36 आहे म्हणून त्या ठिकाणी x अधिक 3x अधिक 4 बरोबर 36 हे समीकरण तयार झालेलं आहे. आता हे समीकरण सोडवूया स्टेप बाय स्टेप. 3x अधिक x म्हणजे 4x आणि हे 4 अधिक आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूला गेल्यास ते वजा 4 होतील म्हणजे 4x बरोबर 36 वजा 4. पुढे सोडवूया 4x बरोबर 32. आता 4x म्हणजे 4 गुणिले x आहे. हे 4 समीकरणाच्या उजव्या बाजूला नेल्यानंतर त्यांचा भागाकार होईल म्हणजे x बरोबर 32 भागिले 4 म्हणजेच x बरोबर 8 मिळालेलं आहे. म्हणजे शैलेशचे आजचे वय 8 वर्ष आलेलं आहे. हर्षाचे आजचे वय 8 ची तिप्पट या ठिकाणी 3x म्हणजे 8 ची तिप्पट 8 त्रिक 24 अधिक 4 म्हणजे 28 वर्ष हर्षाचे आजचं वय आहे. मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. बहुपर्यायी प्रश्न आहेत, ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो. 61 अंश माप असलेल्या कोनाच्या कोटिकोणाचे माप असलेल्या पर्यायाचा क्रमांक चौकटीतल्या. आता आपल्याला कोटिकोण म्हणजे काय ते या ठिकाणी कळायला पाहिजे. कोटिकोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश येते त्यांना कोटिकोण म्हणतात. मग त्यापैकी एकाचं माप दिलं दुसऱ्याचं कसं काढायचं, तर दिलेलं माप हे 90 मधून वजा करायचं म्हणजे 61. 90 मधून 61 जर वजा केले तर उत्तर भेटतं आपल्याला 29 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे आकृतीवर आधारित. आकृतीतील कोन NPB. बघा NPB वाचतानाच आपल्याला कोन क्लिअर झाला पाहिजे. त्या विरुद्ध कोणाचे माप असलेला पर्याय क्रमांक चौकटीतले. बघा NPB चं माप या ठिकाणी 80 आहे आणि विरुद्ध कोन हे एकरूप असतात म्हणजे विरुद्ध कोणाचं माप सुद्धा 80 अंश असणार आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. बघा कोन APM. बघा कोन APM च्या रेषीय जोडीतील कोणाचे नाव लिहा. बघा कोन APM चे दोन कोन इथे रेषीय जोडीमध्ये आहे. एक आहे APN आणि दुसरा आहे की MPB. तर आपण या ठिकाणी APN लिहिले, कुठल्याही एका कोणाचं माप दिल्यास तुम्हाला 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे. कोन मापकाच्या सहाय्याने कोन PQR चा पूरक कोन ABC काढा. बघा पूरक कोन ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. पूरक कोन म्हणजे असे दोन कोन ज्यांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. जर एकाचं माप दिलं असेल तर दुसऱ्याचं माप आपण या ठिकाणी शोधू शकतो. एकाचं माप 20 आहे तर दुसऱ्याचं माप काढण्यासाठी 180 वजा 20 करावे लागतील आपल्याला. 180 वजा 20 केल्याचं उत्तर येतं 160. मग दुसरा आपल्याला कोन तयार करायचा त्याचं माप असायला हवं 160. तर आपण तो या ठिकाणी तयार करूया. बघा एक आरंभ बिंदूतून एक किरण काढला, त्यानंतर दुसरा किरण काढला, त्याचं माप मोजलं 160 अंश. त्या कोणाचं माप या ठिकाणी आपण त्याला नाव दिलं. आता पुढचा प्रश्न दिलेला कोणाचा संलग्न कोन काढा. म्हणजे ज्यांची एक भुजा सामायिक असते आणि पृष्ठ अंतर्भागी विरुद्ध बाजू त्या किरणाच्या विरुद्ध बाजूस असतात त्यांना आपण संलग्न कोन म्हणतो. तर याचा संलग्न कोन AOB चा संलग्न कोन आपण या ठिकाणी किरण काढला आणि त्याला या ठिकाणी असं कोन मापकाने कोन दर्शवला आणि त्याला आपण नाव दिलं या ठिकाणी C. AOC हा त्याचा संलग्न कोन आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. चला तर आपण पुढे जाऊया. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. शाब्दिक उदाहरणे आहे, समीकरण वगैरे तयार करून आपल्याला भूमितीवर आधारित उदाहरणे आहे. बघा 47 मीटर लांबी व 39 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती शेताच्या रुंदीच्या एका बाजूने 5 मीटरचा रुंदीचा रस्ता शेतातून गेल्यास रस्ता सोडून उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती? आता याला पहिल्यांदा आपण आकृतीमध्ये रूपांतरित करून घेऊया. जे उदाहरण दिलेले आहे त्याला बघा या पद्धतीने आयताकृती शेत आहे. 47 मीटर रुंद लांब व 39 मीटर रुंद. शेताच्या रुंदीच्या एका बाजूने म्हणजे
39 मीटरच्या एका बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता म्हणजे अशा पद्धतीने 5 मीटर रुंदीचा रस्ता शेतातून गेल्यास रस्ता सोडून उरलेल्या शेतात क्षेत्रफळ किती म्हणजे एवढ्या भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे। म्हणजे या ठिकाणी या शेताची लांबी कमी होणार आहे, रुंदी आहे तेवढीच राहणार आहे। लांबी 47 वजा 5 होईल, मग शेताची लांबी 47 होती ओरिजिनल आणि रुंदी 39 होती। रस्ता सोडून शेताची लांबी 47 वजा 5 म्हणजे 42 असणार आहे। उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे 42 गुणिले 39 यांचा गुणाकार केल्यास 3906 चौरस मीटर आपल्या ठिकाणी उत्तर मिळणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। 100 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती जागेत चारही बाजूंनी 8 मीटर लांबीची जागा सुशोभीकरणासाठी सोडल्यास बांधकामासाठी किती क्षेत्रफळ शिल्लक राहील? हा पण प्रश्न असाच आहे। पहिल्यांदा आकृती आपण या ठिकाणी तयार करायची आहे। पहा 100 मीटर बाजू म्हणजे चारही बाजूंना 100 मीटर लांबी असणार आहे आणि चारही बाजूंनी 8 मीटर लांबीची जागा सुशोभीकरणासाठी सोडली म्हणजे बघा हे अंतर 8 आहे, तसंच समोरचं अंतर 8 आहे, इकडे 8 आणि इकडे 8 म्हणजे जी बांधकामासाठी जागा आहे त्याचं आपल्याला एरिया काढावा लागणार आहे लांबी रुंदी। तर 8 वजा 8 म्हणजे 16, 8 अधिक 8 म्हणजे 16, 16 100 मधून 16 वजा केल्यास 84 मीटर या ठिकाणी भेटणार आहे। आणि या पद्धतीने सुद्धा 8 अधिक 8 16 म्हणजे 84 व 100 वजा 16 केल्यास 84 म्हणजे जी बांधकामासाठी क्षेत्र आहे बघा जागेची बाजू 100 मीटर आहे। सुशोभीकरणासाठी 8 म्हणजे 16 मीटर सोडला, नंतरच्या बांधकामाच्या जागेची बाजू आपल्याला या ठिकाणी मिळेल 100 वजा 16 म्हणजे 84 मीटर आणि बांधकामाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 84 चा वर्ग या ठिकाणी आपण काढलेला आहे 7056 मीटरचा वर्ग या ठिकाणी आपल्याला बांधकाम करण्यासाठी मिळणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा पुढचा प्रश्न 9वा आहे, 8वा आहे। एका गृहिणीने दरमहा केलेली बचत पुढे दिलेली आहे, तर सरासरी बचत किती? महिना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि रुपये दिलेले आहे। तर सरासरी सूत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सरासरी सूत्र आहे मित्रांनो की सर्व संख्यांची बेरीज म्हणजे प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक म्हणजे या ठिकाणी प्राप्तांक म्हणजे महिने आहेत 1 2 3 4 5 6 म्हणजे या सर्व महिन्यांची रकमेची बेरीज भागिले 6 यांची आपण या ठिकाणी बेरीज केली मित्रांनो 4260 भागिले 6 आणि यांचा भागाकार आपण या ठिकाणी केला तर उत्तर आलेलं आहे 710। म्हणून सरासरी बचत ही 710 रुपये इतकी असेल मित्रांनो। अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील नकाशात दिली आहे, त्यावरून जिल्ह्याचे सरासरी मतदान काढा। बघा जिल्ह्यात तालुके किती पहिल्यांदा मोजायला 1 2 3 4 5 6 आणि 7 मग सरासरी म्हणजेच या ठिकाणी सर्व तालुक्यामध्ये झालेलं मतदान भागिले तालुक्यांची संख्या। आता या ठिकाणी झाले जे मतदान झालेलं आहे त्यांची टक्केवारीची आपण या ठिकाणी बेरीज करूया भागिले 7 म्हणजे या ठिकाणी 436.10 भागिले 7 यांचा भागाकार केला तर 62.30 म्हणजे सरासरी मतदानाची टक्केवारी 62.30 इतकी आहे। बघा एका वर्गातील काही मुलांचे वजन किलोग्राम मध्ये दिले आहे, त्यावरून वारंवारता सारणी पूर्ण करा। या ठिकाणी ज्या सर्वात लहान प्राप्तांक पाहू कोणता आहे तर सर्वात लहान प्राप्तांक आपल्या ठिकाणी 31 दिसतोय, 29 28 अशा पद्धतीने 27 सर्वात लहान प्राप्तांक 27 आहे आणि सर्वात मोठा प्राप्तांक या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्यांची मांडणी करून घ्या 27 28 29 30 31 आणि 32। तर आता या ठिकाणी 27 हा प्राप्तांक किती वेळा आलेला आहे ते मोजून तेवढ्या ताळ्याच्या खुणा या ठिकाणी आपल्याला मांडायच्या आहे। 27 प्राप्तांक या ठिकाणी मोजूया आपण। बघा पहिल्या लाईनीत एक वेळेस एकदाच आलेला आहे म्हणजे या ठिकाणी एक ताळ्याची खूण येईल। 28 प्राप्तांक किती वेळा आलेला आहे ते मोजूया, 4 वेळा एकूण आलेला आहे तो 4 खुणा। 29 प्राप्तांक 7 वेळा आलेला आहे 7 खुणा मारल्यात। 30 3 वेळा आलेला आहे, 31 4 वेळा आणि 32 1 वेळा। आता या खुणा मोजून पुढे वारंवारता लिहायची आहे 1 4 7 3 4 1 आणि या सर्वांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे। जी बेरीज या ठिकाणी येईल ती असेल आपली वारंवारता। या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण वारंवारता आहे। खालील दिलेली उदाहरणे सोडवा। आकृतीचे निरीक्षण करून चौकटीत योग्य उत्तर लिहा। केंद्र एस असलेल्या वर्तुळात कोण टिंबटिंब हा कंस आर बी सी सी निगडीत केंद्रे कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो आर एस सी या कंसाशी संबंधित हा कोण आहे।
अर्धवर्तुळ कंसाचे नाव बघा QAR किंवा QCR अशा पद्धतीने आपण कुठलंही एक नाव लिहू शकतो किंवा RBQ. जीवा PQ मुळे तयार होणाऱ्या विशाल कंसाचे नाव. आता PQ मुळे तयार होणारा विशाल कंस यापैकी आहे अशा पद्धतीने PRBCQ यापैकी कुठलाही एक बिंदू घेऊन आपण त्या कंसाचं नाव सांगू शकतो. मग PBQ बघा PBQ विशाल कंस RAC चे माप 360 वजा कंस RBC चे माप. RBC चे माप आहे 95 म्हणजे उत्तर येतं 265. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्रश्न 10 खाली दिलेले उदाहरणे सोडवा. पुढील विधान अचूक विधानासमोर योग्य अशी व चुकीच्या विधानासमोर फुली अशी खूण करा. घनाचे प्रत्येक पृष्ठ चौरसाकार असते विधान योग्य आहे. घनाची प्रत्येक कडा तिला जोडणाऱ्या इतर कडांना लंब असते विधान योग्य आहे. इष्टिकाची तिच्या समोरासमोरील पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते हे विधान सुद्धा योग्य आहे. आणि चौथं विधान इष्टिकाची तिच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते हे विधान चुकीचं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा आतील बाजूने 4 मीटर लांब 3.5 मीटर रुंद व 2 मीटर उंच असलेल्या हौदाच्या तळाला व चारही भिंतींना आतून फरशी लावायची आहे. ₹200 प्रति चौरस मीटर प्रमाणे त्या हौदाला फरशी बसवण्यास किती खर्च येईल. टप्प्याटप्प्याने उदाहरण आपण सोडवूया. बघा हौदाच्या तळाचे क्षेत्रफळ म्हणजेच आपल्याला लांबी गुणिले रुंदी 4 गुणिले 3.5 यांचा गुणाकार करूया. 14 चौरस मीटर याला 1 नंबर म्हणूया. नंबर 2 रुंद भिंतीचे क्षेत्रफळ म्हणजे रुंदी गुणिला या ठिकाणी उंची येणार आहे 3.5 गुणिले 2 आणि अशा 2 भिंती आहेत म्हणून त्याला गुणिले 2 केलं आपण. त्यांचा गुणाकार केला त्याचं उत्तर सुद्धा आलं 14 चौरस मीटर. नंबर 3 ला काढूया आपण लांब भिंतीचे क्षेत्रफळ म्हणजे 2 भिंती असणार आहे म्हणून 2 गुणिला लांबी 4 गुणिला उंची 2 4 दुने 8 8 दुने 16 म्हणजे लांब भिंतीचे क्षेत्रफळ येणार आहे 16 चौरस मीटर. आता आपल्याला एकूण क्षेत्रफळ काढावं लागणार आहे खर्च काढण्यासाठी. मग फरशीचे एकूण क्षेत्रफळ क्रमांक 1 2 आणि 3 यांची बेरीज म्हणजे 14 + 14 + 16 उत्तर येईल 44 चौरस मीटर एकूण क्षेत्रफळ आहे. आता आपला खर्च काढावायचा आहे म्हणजेच येणारा खर्च बरोबर एकूण क्षेत्रफळ गुणिले दर दिलेला आहे 200 प्रति चौरस मीटर याप्रमाणे म्हणजेच 44 गुणिले 200 उत्तराला 8,800 रुपये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो हौदाला फरशी बसविण्यास रुपये 8,800 इतका खर्च येईल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.